लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। शेतकरी, दूध विक्रेते आणि मजुरांचा वेश धारण करून पोलिसांनी एकलहरा भाजीपाला मार्केटमध्ये सापळा रचला आणि चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी आलेल्या तिघांना रंगेहात ताब्यात घेतले। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना 10 ऑगस्ट रोजी माहिती मिळाली होती की 3 संशयित मोटरसायकलवरून ब्लू स्टार कंपनीचा एसी आणि LG कंपनीचा 42 इंची LED टीव्ही विक्रीसाठी घेऊन येणार आहेत। माहिती मिळताच पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव आणि पथकाने रात्री सुमारे 8 वाजता एकलहरा भाजीपाला मार्केटमध्ये वेषांतर करून सापळा रचला। संशयित येतात पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिघांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्यामध्ये सोहेल नासिर कुरेशी वय वर्ष 20, चेतन उत्तम तांबे वय वर्ष 20 आणि सूरज सोपान पवार वय वर्ष 20 तिघेही राहणार सिद्धार्थनगर एकलहरा गेट यांचा समावेश आहे। चौकशीत हा एसी आणि LED टीव्ही एकलहरा कॉलनी परिसरातून चोरी केल्याचे समोर आले असून पोलिसांनी तब्बल 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। लोकशस्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड। नाशिक पोलीस शहर आयुक्तालय येथे माननीय CP सर संदीपजी कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे फरारची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे। या मोहिमेअंतर्गत पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत। त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोहोचली। तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारली असता त्यांनी सांगितली सोहेल नासिर कुरेशी वय वर्ष 20, राहणार सिद्धार्थ नगर एकलहरा गेट। त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे वय वर्ष 20, सिद्धार्थ नगरचा राहणार आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार राहणार सिद्धार्थ नगर वय 20। यांच्याकडे एक टीव्ही आणि AC असा गेलेला माल मिळून आला। सदर गुन्ह्यामध्ये एकूण एक AC, एक LG कंपनीचा टीव्ही आणि 2 मोटरसायकल असा टोटल 2,80,000चा मुद्देमाल जप्त आहे आणि पुढील तपास चालू आहे। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।